आरक्षण लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्याचा आता मज्जाव करण्यात आलाय। राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्या कारणाने हा मज्जाव करण्यात आलाय। योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ आता देता येणार नाही अशी ही माहिती नवे लाभार्थी न निवडण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, तर राज्यात आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच स्थितीमध्ये खरं तर लाडकी बहीण योजना मकर संक्रांतीचा मिळणार अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर येत असतानाच निवडणूक आयोगाकडून अधिकृत स्पष्ट करण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो अग्रिम स्वरूपात देण्यास मज्जाव असल्याचं खरं तर निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खरं तर ही गिफ्ट देण्यात येईल अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र जानेवारी महिन्याचा लाभ जो अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजने संदर्भात शासनाने खरं तर घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असं राज्य निवडणूक आयोगाने खरं तर आपल्या प्रेस नोट मध्ये आपल्याला म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते। राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक निवडणुकांची जी आचारसंहिता जी आहे ती खरं तर जाहीर केलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्या आदेशातील तरतुदीनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू असलेली विकास कामे किंवा योजना ज्या आहेत त्या आचारसंहिता काळात सुरू राहतील अशा पद्धतीचं सुद्धा म्हणण्यात आलेलं होतं। मात्र पुढील जे काही म्हणजे लाडकी बहीण योजना किंवा मध्य काही योजना असतात त्या बंद कराव्यात अशा पद्धतीचे सुद्धा आदेश आहे ते नमूद करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत होते। याच पार्श्वभूमीवरती जर पाहायला गेलं तर अग्रिम स्वरूपात लाभ देता येणार नाही, तसेच नवीन लाभार्थ्यांना देखील निवडता येणार नाही अशा पद्धतीचं नमूद जे आहे ते निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो अग्रिम स्वरूपात देण्यास मज्जाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।